सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. श्रीरामपूर शहरामध्ये भरदिवसा झालेल्या हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण परिसर हादरून गेला. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुबैया कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय. यावेळी त्यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत ही घटना अतिशय निंदनीय असल्याचं म्हटलंय. तर त्यांनी स्वतः पोलीस महासंचालकांशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे. कालची घटना तर अतिशय निंदनीय आहे आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना. निरपराध मुलाची हत्या होते आणि जे नशाखोर आहेत किंवा अवैध व्यवसाय धंदे करणारे लोक आहेत त्यांच्याकडून अशा प्रकारची दहशत निर्माण करून आज गुन्हेगारीला त्यामुळे पाठबळ मिळते. ही वस्तुस्थिती आहे की याच्यामध्ये जे काही गुन्हेगारीकरण वाढत चाललेलं आहे किंवा त्यांना कोण आश्रय देत आहे, कोणाचा आशीर्वाद त्यांना आहे, त्याची चौकशी करावं लागेल. परंतु मी स्वतः माननीय पोलीस महासंचालकांशी मी बोललेलो आहे. याचे पाळंमुळं उखडून काढली पाहिजे. राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी या संदर्भात चर्चा झालेली आहे. परंतु हा जो प्रकार घडलेला आहे श्रीरामपूरचा, तो तर मी म्हटलं की अतिशय मी म्हटल्याप्रमाणे निंदनीय आहेच आहे. परंतु आज प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक मोठं भीतीचं वातावरण आहे. म्हणजे गुन्हे घडल्यानंतर आरोपी परत दवाखान्यात त्या साखर कामगार हॉस्पिटल जमा होतात गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी. मारहाण झाल्यानंतर आणखीन काही गुन्हेगार जमा होतात त्या मारहाणीला संरक्षण त्या मारेकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी. हे तर मी कधी अनुभवलंच नाही असं इतक्या वर्षामध्ये माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये. आणि श्रीरामपूर आता हे मोठ्या प्रमाणामध्ये एक क्राईम कॅपिटल म्हणतो आपण त्याला. अशा प्रकारचं आता या शहराचं नावलौकिक होतोय. त्याच्यात दुर्दैव काय असलं पाहिजे. ज्या पद्धतीने पाहिलं तर पोलीस कारवाई करतात, गुन्हेगारांना अटकही करतात, मात्र त्यांना कायद्याचा धाक नाही येते. काही दिवसात जामीन घेऊन बाहेर येतात तर पुन्हा अशा प्रकारचे. त्यामुळे कुठेतरी कायद्यात आता बदल करणं गरजेचं आहे. अशा जे नवीन कायदे आले त्यामुळे पोलिसांनाही अनेकदा काही बंधनं येतात कारवाई करताना. हे कायदे तर पुष्कळ कडक केलेले आहे. त्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या संबंधामध्ये जी अंमली पदार्थ विरोधी मोहीम आहे सरकारची, त्याच्यामध्ये आता विशेष लक्ष त्यांनी दिलेलं आहे. आणि आवश्यक त्या जे काही नियमात बदल असतील, कायद्यात बदल असतील, ते सुद्धा आपण केलेले आहेत सरकारने. सरकारचं प्रायोरिटीज आहे या गुन्हेगारीचं उच्चाटन करणं, अंमली पदार्थाच्या तस्करीचं उच्चाटन करणं. याच्यामध्ये तर सरकारनं सगळ्यात जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आता ही जी ह्या घटनेच्या अनुसरून ज्या गोष्टी घडत आहेत, मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला पोलिसांना सूचना दिल्यात, तात्काळ या संपूर्ण शहराची साफसफाई करा. जेवढे कटकेस कुठे गुन्हेगाराला काय जात धर्म नसतो, तो गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. सगळे कट्टे, त्याचे साथीदार कोण त्याच्यामध्ये आहेत किंवा कधी लहान मुलांचा वापर होतो आहे, जेन्युअल मग त्याच्यावर कारवाईच्या मर्यादा येतात. त्याचा काही गैरफायदा या निमित्ताने घेतला जातो, अशाही तक्रारी आहे. परंतु मला एक मोठा क्लीनअप कॅम्पेन, एक मोठी स्वच्छता मोहीम, गुन्हेगारांची गुन्हेगारांचं उच्चाटन करण्याची मोहीम या शहरामध्ये जोपर्यंत हाती घेतली जात नाही, तर लोकांच्या भीतीचं मनाचं दडपणही कमी होणार नाही, सामान्य नागरिकाला दिलासा मिळणार नाही. गेल्या 10-15 वर्षात जी गुन्हेगारी श्रीरामपुरात वाढली, त्याला तुम्ही कोणाला कारणीभूत धरतो, काय कारण तुम्ही? दुर्दैवानं नाही, आता माझ्याकडे जी काही माहिती मिळते त्याच्यावरच आहे की बऱ्याच ठिकाणी लोकांच्या घरात घुसून महिलांच्यावर अत्याचार झाले, काही मुलींना पळून नेण्याचे प्रकार घडले. दहशत एवढी की लोक तक्रार करायला सुद्धा पुढे येत नाही. कारण लोकांना पोलीस विभाग आम्हाला संरक्षण देईल
याची लोकांमध्ये विश्वास नाही आहे. ज्या काही पूर्वी 7-8 वर्षापूर्वीच्या घटना ज्या घडल्या आणि ती मग आपोआपच ते गुन्हेगारांचं बळ वाढत गेले. आणि ते मुख्य कारण आहे की पोलिसांकडून त्या वेळेला जर कारवाई झाल्या असत्या त्या काळामध्ये तर हे गुन्हेगार एवढी वाढली नसती. पण आता मला वाटतं स्वतः जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांनी लक्ष घातलेलं आहे. आता जे नवीन आले जे SP आहेत, आता आमचे ॲडिशनल SP आहेत, DYSP आहेत, त्यांनी आश्वासित केले आम्हाला आता पुढच्या 1 महिन्यामध्ये याचं समूळ उच्चाटन करण्याबद्दल आता कुठेही सरकार कमी पडणार नाही हे मी त्यांच्या माध्यमातून मी जनतेला आश्वासित करू इच्छितो. राजकीय सूत्रधार आहेत त्यांना राजकीय आश्रय असतो त्यामुळे ते त्या अशा व्यक्तींसंदर्भात आता काय कारवाई केली जाईल? अरे ज्यांना राजकीय आश्रय ज्यांचा मिळत असेल किंवा राजकीय आश्रय देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल त्यांनाही त्या लोकांनाही मी सांगेल सर की कारण वास्तव त्यांच्यासमोर आलं पाहिजे. जे कोणी त्यांना पाठिंबा देत असेल पाठवत असेल वास्तव काय वास्तव मला वाटतं समोर आल्यानंतर मला वाटत नाही की यांना कोणी राजकीय पाठबळ देईल की यांना कोणी आश्रय देईल. कालची घटना अत्यंत निंदनीय आहे. मी स्वतः पोलीस महासंचालकांशी बोललोय. गुन्हेगारीची पाळंमुळं उखडून काढली पाहिजेत. पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्यात की श्रीरामपूर शहराची साफसफाई करा. पोलिसांकडून वेळेत कारवाई झाली असती तर एवढी गुन्हेगारी वाढली नसती, असंही डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नागरिकांकडूनही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर आणि तातडीची कारवाई होणं गरजेचं असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, श्रीरामपूर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.